महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील बौद्ध स्मशानभूमीला अनेक वर्षांपासून रस्ता उपलब्ध नसल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामधून जवळपास अर्धा किलोमीटर चालत जावे लागते आणि विशेषतः पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ता नसतो, चिखलातून ये-जा करावी लागते। रस्ता नसल्यामुळे नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करावे लागतात। वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे बौद्ध समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी खूप त्रास होतो। त्यामुळे जिल्हा तहसील प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बौद्ध स्मशानभूमीपर्यंत रस्ता करून देण्याची मागणी बौद्ध समाजाच्या लोकप्रतिनिधींसोबत समाज बांधवांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते, नांदेड। ते ऐकले नाही नंतर 1 तासाने अजून त्याला फोन आला। सरपंच म्हणले शिलानंद तू गडबड करू नको, थांब मी विचारतो। आम्ही 1 तास थांबल्याच्या नंतर त्यानं सरपंचाचं काय ऐकले ते का आम्हाला माहीत नाही। सरपंच म्हणले 8 घंटे लागू दे, 9 घंटे लागू दे, 10 घंटे लागू दे, JCP एक बार गेल्यावर पूर्ण मधातलं ग्राउंड साफ करून घ्या असं आम्हाला सांगितले। आणि त्यावेळेस मूळ म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हर आणि PSI पदाचा माणूस त्याला सलामी देण्यासाठी पोलीस येत आहेत म्हणल्यावर सुद्धा पोलीस प्रशासनाचं सुद्धा ऐकायला गावकरी तयार नाहीत। गावकरी पोलीस प्रशासनाचं ऐकणार झाले तर इथं आमच्या महिलामधल्या लोकांचं काय ऐकणार आहेत, गरिबाचं काय ऐकणार आहेत। त्यामुळं आम्हाला जर नाही दिलं, काल आम्ही अर्ज दिला कालच्या तारखेमध्ये, त्या तारखेपासून एक 8 दिवसाचा आम्ही अल्टिमेट घेतलेला आहे साहेबाचा। जर नाही काही केलं तर आम्ही आमरण उपोषणला कलेक्टर ऑफिस पुढे बसवू। जय भीम। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।